ठरलं तर मग या मालिकेच्या 8 फेब्रुवारीच्या भागामध्ये सायली अर्जुनसाठी छानपैकी कॉफी घेऊन येते आणि पटकन कॉफी पिऊन घ्या असं म्हणत त्याला ती कॉफी देते. ज्या वेळेला अर्जुन ती कॉफी घेतो, तिच्या हाताला जे भाजलेलं असतं ते तो पाहतो आणि तो म्हणतो, हे काय बायको, तुझ्या हाताला काय झालं? यावरती ती सांगते, काही नाही, जरा जेवण करत होते ना, त्याच वेळेला थोडंसं हाताला चटका बसला. पण तुम्हाला माहिती आहे का, तिथे प्रतिमा त्या ताबडतोब आल्या आणि त्यांनी इतकी माझी काळजी घेतली म्हणून सांगू ना, म्हणजे एक मुलगी आणि आई यांचं कसं असतं तशा पद्धतीने त्यांनी माझी काळजी घेतली. यावरती अर्जुन सांगायला लागतो, अगं असं काय करतेस, तुमच्या दोघींचं नातं हे मायलेकीचं तर आहे ना, तुम्ही दोघीजणी एकमेकींसाठी मायलेकीच तर आहात की. पण म्हणून आपली काळजी घ्यायला कोणीतरी आहे म्हणून आपण स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही बरं का. आपण आपली काळजी स्वतःच घ्यायची असते. अशी कशी ग सायली तू, असं म्हणत तो आता तिला थोडंसं ओरडतो. त्यावरती सायली म्हणते, नाही नाही, तसं काही नाही आहे, मी माझी काळजी घेते. इकडे आता प्रियासुद्धा अश्विनसाठी कॉफी घेऊन आलेली आहे. अश्विन, मी कॉफी आणले, कॉफी घे बरं पटकन तू. यावरती अश्विन म्हणतो, आज कसं काय, आज कसं काय तू आता कॉफी वगैरे घेऊन आलीस मला, असं म्हटल्यावरती लगेचच प्रिया आता सांगायला लागते, अरे काही नाही आहे, मी तुझ्यासाठी कॉफी अशीच आवडीने केले, बघ ना. असं म्हटल्यावरती तो आता कॉफी घेतो आणि तो म्हणतो, या कॉफीमध्ये काय नुसती तू कॉफी पावडर तिला दाखवलेस का, तू काय कॉफी त्याच्यामध्ये टाकली नाही आहेस का? असं म्हटल्यावरती मग ती सांगते, अरे नाही, तसं नाही आहे, कमी झाले का? यावरती तो म्हणतो, मला कशी कॉफी पाहिजे, मला काय कॉफी पाहिजे, हे तर तुला कधीच कळत नाही, नाही का? तुला कधीच समजत नाही की मला काय पाहिजे ते, असं म्हणत तो चिडतो. चिडून आता तो ती कॉफीचा मग घेतो, टेबलवर ठेवतो आणि निघून जातो. त्यावरती आता इकडे प्रिया चिडते, काय चाललंय काय ह्याचं, प्रत्येक वेळेला आपलं ह्याचं काही ना काहीतरी टोमणं चालू आणि चालूच, प्रत्येक वेळेला मला टोमणा मारायचा एक संधी तो सोडत नाही, असं म्हणत इकडे आता प्रिया चिडलेली आहे आणि ती आता अश्विनच्या नावाने खडे फोडते आहे. तोपर्यंत इकडे महिपत विचार करतोय की अर्जुन सुभेदारने साक्षीचा विषय काढला होता खरा, पण काही कळायला मार्ग नाहीये. नशीब तो विषय तिथेच थांबला, पण नक्की काय झालं असेल, त्याला काही कुणकुण लागली असेल का? नाही नाही, पण कुणकुण लागली असती तर त्याने तिथपर्यंत शेवटपर्यंत पोहोचला असता, पण तसं काही झालेलं नाही आहे, म्हणजे कदाचित त्याला काही कळलं नसेल. नाही नाही, हे प्रकरण मला आता इथेच थांबवायला पाहिजे, हे सगळं ना जरा अतिच होत चाललंय, असं तो विचार करत असतानाच इकडे आता नागराज बाजूच्या जेलमध्ये त्याला पाहत असतो आणि काय महिपत, काय चाललंय काय तुझं, म्हणजे कसला विचार करतोयस, तुझी पोरीचा विचार करतोयस का? यावरती लगेचच महिपत म्हणतो, तू जिचं नाव घेऊन मला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस ना, तुला कळणार पण नाही, ती कधी इथून भुर्र उडून जाईल आणि तुझ्या नाकावरती तुरी देऊन ती पनवेल कधीच सोडून जाईल. यावरती नागराज म्हणतो, अजिबात नाही, ती कधीच पनवेल सोडू शकणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव महिपत, ती न कधीच पनवेल सोडून जाणार नाही. यावरती महिपत म्हणतो, काय बोलतोयस जाणार, ती हे पनवेल सोडून जाणार. यावरती नागराज सांगतो, बिलकुल नाही, अरे ती पनवेल सोडून जाऊ शकत नाहीये, कारण कारण ना तुझी मुलगी प्रेमात पडली. महिपत, तुझी मुलगी प्रेमात पडली आणि प्रेमात पडलेलं माणूस हे अशा पद्धतीने जात नाही सोडून, कळतंय का तुला? असं म्हटल्यावरती मग आता नागराजचं हे वाक्य ऐकून महिपत चिडतो आणि तावा तावात तो समोर येतो. बरं, हे सगळं झाल्यावरती इकडे आता अर्जुन सायलीचा हात आपल्या हातात घेतोय आणि हात आपल्या हातामध्ये घेऊन आता तिला फुंकर मारतोय आणि हे सगळं चालू असताना अचानकपणे अश्विन आपल्या रूममधून निघालाय आणि तो अर्जुन सायली यांच्या रूममध्ये यायला निघालेला आहे आणि अचानकपणे या दोघांना अशा अवस्थेत पाहिल्यावरती त्याला जरा आता थोडंसं ऑकवर्ड वाटतं आणि तो बॅक साईडला जातो आणि सॉरी सॉरी, मी नको त्या वेळेत आलो असं म्हणतो. तर अर्जुन म्हणतो, आता काय सॉरी म्हणून उपयोग आहे, रोमॅन्टिक माझा सगळा मूड ऑफ करून टाकला. सायली म्हणते, नाही नाही अश्विन भाऊजी, या ना, तुमचं पण काहीतरीच, काय झालं, तुम्हाला काही बोलायचं होतं का, असं म्हणत सायली आता त्याला विचारते. त्यावरती तो सांगतो, नाही तसं नाही, तुम्ही मला त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करायला सांगितलं होतं ना, त्याचाच अपडेट द्यायला मी तुम्हाला आलो होतो. यावरती अर्जुन म्हणतो, बोल ना, काय तुला त्याच्या केसमध्ये काय कळालं? त्यावरती आता अश्विन तिकडे आलाय आणि अश्विन सांगतो, खरं तर तुम्ही मला त्या केसमध्ये इन्व्हॉल्व असणाऱ्या स्टाफची सगळी माहिती काढायला सांगितली होतीत ना, तर मी ती सगळी माहिती काढूनच घेऊन आलेलो आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो की ज्या ह्याची तुम्ही माहिती दिली होतीत ना, ते सगळे मी स्टाफ मेंबरचं हे बघितलं, पण त्यात कोणत्याही प्रकारचं स्टाफ मेंबर नाही. त्याच्यामध्ये एक नाव आहे आणि ते म्हणजे सुनीता काकडे.
यावरती अर्जुन म्हणतो, काय सुनीता काकडे? मग त्या अजूनही तिथेच काम करतात का? यावरती लगेचच तो सांगायला लागतो, नाही, सुनीता काकडे ह्या तिथे काम करत होत्या, पण आत्ता आत्ता सध्याच्या घडीला ती तिकडे काम करत नाही आहे. म्हणजे मी तिला पर्सनली कधी ओळखत नाही आहे, पण आत्ता ती तिकडे काम न करता मी चौकशी केली तर मला कळलं की ती तिथे तर नाही, पण ती दुसरं कुठेच काम करत नाही आहे. म्हणजे ज्या वेळेला हे प्रकरण सगळं डेड बॉडीचं झालं ना, त्यावेळेला तिचं नाव त्याच्यामध्ये आलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये त्यानंतर तिने जॉब लगेचच सोडला आणि हा जॉब सोडून ती दुसरं कुठे काम करत नाही आहे. अर्जुन म्हणतो, तिचा नंबर आहे का तुझ्याकडे? नंबर असेल तर दे, मी तिच्यासोबत कॉन्टॅक्ट करतो. यावरती अश्विन सांगायला लागतो, नाही, माझ्याकडे नंबर तर नाही आहे, पण खरं सांगू तर मला तिचा ॲड्रेस माहिती आहे. तो मी तुला ॲड्रेस नक्कीच देऊ शकतो. तू एक काम कर, हा ॲड्रेस घे आणि त्या ॲड्रेसवरती जाऊन आता तुला चौकशी करता येईल. अर्जुन त्याला आभार मानतो आणि ते ॲड्रेस घेतो आणि ॲड्रेस घेऊन ताबडतोब अर्जुन आता त्या ॲड्रेसवर जायला निघतो. म्हणजे आता एक काहीतरी लीड हातामध्ये लागलेली असते आणि ह्या सुनीता काकडेने जर तोंड उघडलं तर कदाचित आपल्याला समजू शकेल की नक्की आता हे काय प्रकरण आहे ते. इकडे तोपर्यंत महिपत चिडलाय आणि चिडलेला महिपत सांगतोय, नाही, माझी मुलगी कधीच कुणाच्या प्रेमात पडू शकत नाहीये, अजिबात माझी मुलगी प्रेमात पडू शकत नाहीये. असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे आता सांगायला लागतो, अरे तू कितीही बोललास ना की तुझी मुलगी प्रेमात पडू शकत नाही, तरी मला 100% माहिती आहे की तुझी मुलगी प्रेमातच पडलेली आहे. आणि ती सचिन दीक्षित, नाव तर माहिती असेल ना, सचिन दीक्षितच्या प्रेमात पडले तुझी मुलगी, कळतंय का तुला? आणि ह्या सचिन दीक्षितची हिस्ट्री तुला माहीत नसेल ना, तितकी हिस्ट्री मला माहिती आहे, कळतंय का? सांगू का सचिन दीक्षितची हिस्ट्री? त्याचं लग्न झालंय. असं म्हटल्यावरती आता मात्र चांगलाच महिपत खवळलाय. काय बोलतोस काय तू? यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो, हो हो, म्हणजे मी जे सांगतोय ना तेच बरोबर आहे. अगं अरे, सचिन दीक्षितचं लग्न झालंय आणि त्याच्या बायकोचं माहेरचं नाव ऐकायचंय का तुला? त्याच्या बायकोचं माहेरचं नाव आहे अस्मिता प्रताप सुभेदार. आता ही माहिती महिपतला खळवळण्यासाठी खूपच महत्त्वाची ठरलेली आहे आणि महिपतला इतका राग आलाय आणि तो चिडलाय. त्याला आता खूपच हे झालंय की हे कसं काय घडू शकतं? म्हणजे आता अस्मिताचा नवरा? आणि त्यावरती नागराज जखमेवरती मीठ चोळत आता बोलायला लागलेला आहे की हो, अस्मिताचा नवरा अर्जुन सुभेदारचा मेहुणा आहे, तो मेहुणा. हे म्हटल्यावरती मग मात्र इकडे आता महिपतला इतका राग आलाय आणि राग येऊन त्यांनी आता खूपच खवळलेला आहे. त्यानंतर हे सगळं होत असताना मग आता इकडे घरामधला सीन दाखवला जातो. सायलीने घरामध्ये साबुदाण्याचे खिचडी केलेली आहे आणि त्यावरती विमल म्हणते, ताई, आज कोणाचा उपवास तर नाहीये ना? यावरती आता सांगायला लागते सायली, अहो नाही, उपवास नसला म्हणून काय झालं, पण ना आपल्याला याच्यामध्ये छानपैकी आता सगळ्यांना आवडते म्हणून ही खिचडी केलेली आहे. त्यावरती कल्पना म्हणते, मग काय, साबुदाण्याची खिचडी तर सगळ्यांनाच आवडते. प्रताप म्हणतो, हो की, म्हणजे आपल्याला कधीतरी ही अशी खिचडी खायला बरी वाटते. असं म्हणत सगळेजण त्या खिचडीचं कौतुक करतात खायच्या आधीच आणि त्यानंतर सायली सगळ्यांना ती खिचडी सर्व करत असते, म्हणजे तयार करत असते. तर आता इकडे सांगायला लागते सुमन, सायली, अगं मी येऊ का तुला काही मदत करायला? असं म्हटल्यावर ती सायली म्हणते, नको, मला मदतीची गरज नाही आहे, सुमन काकू तुम्ही तिथे थांबा, मी सगळ्यांसाठी खिचडी करून आणते. तोपर्यंत अर्जुन आलाय आणि बायको, तुझं आटपलं, चल लवकर, चल लवकर, आपल्याला निघायला पाहिजे. त्यावरती लगेचच आता इकडे रविराज म्हणायला लागतात, काय सारखं चल 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 चल, हां, अरे असं काय करतोयस? तिचं काम चाललंय, ती काय बोलतीये, तिचं काय चाललंय ते तरी बघ, आणि लगेच चल चल, स्वतःचं आवरलं की झालं. यावरती सायली म्हणते, रविराज काका, हे असंच आहे, म्हणजे ना स्वतःचं आवरलं ना की मग पुढे मागे बघायचंच नाही काही, दुसऱ्याला काय हवंय काय नको की चालले, उठले सुटले की चालले. असं म्हटल्यावरती आता इकडे लगेचच प्रतिमा टोमणा मारते आणि प्रतिमा सांगायला लागते की अगं सेम सेम ह्यांच्याच सारखे. यावरती रविराज म्हणतात, काय माझ्यासारखे? काय बोलतेस काय तू? यावरती प्रतिमा सांगायला लागते, मग काय, तुम्हाला आठवते ना आपल्या लग्नाचा दुसरा दिवस? अगं सायली, लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी कोर्टात जायला निघाले होते. अगं ह्यांना आठवण करून द्यावी लागली की ह्यांचं लग्न झालंय. आणि त्यावरती रविराज म्हणतात, हो ना, मला नागराजने आठवण. असं म्हणत त्यांच्या तोंडात नागराजचं नाव आल्यावरती ते गप्प बसतात आणि तोपर्यंत अर्जुन आता सांगायला लागतो, अच्छा, म्हणजे या जगामध्ये मी एकटाच असा नवरा नाही आहे की ज्याला आता
म्हणजे ज्याला फक्त आणि फक्त दोष द्यावा. आहेत जगात असे पण नवरे आहेतच की, अशा म्हणत तो विषय आता बदलतोय. बरं हे सगळं गप्पा-टप्पा चालू आहेत आणि तोपर्यंत तिकडे आता प्रियाची धमाकेदार एंट्री झाली आणि प्रिया आता बोलायला लागलेली आहे, "हे काय सगळेजण ब्रेकफास्ट करताय का? अच्छा." आणि ती बाजूला उभी राहिलेली आहे. बरं हे सगळं चालू असताना तिकडे आता अश्विन सुद्धा ऑफिसला जायला निघालाय आणि प्रियाकडे कुणीच लक्ष देत नाहीये. रविराज, कल्पना, प्रतिमा हे सगळेजण विषय बदलतायत आणि तितक्यात तिथे अश्विन आलाय. "तन्वी, माझी कॉफी रेडी आहे का?" यावरती लगेचच ती सांगते, "अरे नाही, म्हणजे मी तुझी कॉफी तर कधीच केली असती, पण तुला माहिती आहे ना, अरे काय झालंय की आपलाचा तर टायमिंग नाही आहे ना, म्हणजे आत्ता आपला बनवायचा टायमिंग असता तर मी तुला नक्कीच कॉफी बनवून दिली असती." यावरती कल्पना म्हणते, "हे बघ, तुला अश्विनसाठी काहीही बनवायचं असेल ना, तरी तुला कोणत्याही परिस्थितीमध्ये परमिशन घ्यायची काही गरज नाहीये. तू कधीही बनवू शकतेस." यावरती अश्विन सांगायला लागतो, "हे बघ, कालसारखी त्याला फक्त कॉफीची पावडर दाखवू नकोस. जरा जास्त कॉफीची पावडर टाक आणि जराशी स्ट्रॉंग कॉफी कर." यावरती अस्मिता इकडे म्हणायला लागते प्रिया, की "ठीक आहे, मी बनवते. जरा गॅस रिकामा झाला ना, की बनवते." असं म्हणत ती टंगळ-मंगळच करत राहिलेली आहे. तितक्यात अर्जुन म्हणतो, "बायको, तुझं आटपलंय का? चल लवकर, आपल्याला निघायचंय की." "अजून काय करतेस तू इथे?" असं म्हटल्यावरती सायली म्हणते, "हो." आणि प्रिया विचार करायला लागते, हे काय चाललंय? म्हणजे आता हे अर्जुन आणि सायली चाललेत तरी कुठे? नाही, नाही, काहीतरी गडबड आहे का? मला आता काय नक्की गडबड आहे हे सगळं शोधून काढायलाच पाहिजे, असं ती विचार करते. बरं हे सगळं चालू असताना मग आता ह्यांच्या गप्पा-टप्पा चालू आहेत आणि ह्या गप्पा-टप्पा चालू असताना तोपर्यंत इकडे सगळेजण बोलतायत आणि प्रिया विचार करत आहे, नाही, मला हे दोघं जण नक्की कुठे चाललेत ते काही कळत नाहीये. आणि तोपर्यंत कल्पनाला प्रतिमा विचारते, "काय गं? अगं अस्मिता कुठे आहे?" प्रताप म्हणतो, "अगं हो, ती ब्रेकफास्टसाठी आली नाहीये." आणि त्यावरती मग लगेचच कल्पना सांगायला लागते, की खरं सांगायचं तर तिला पूर्णाईने एक टास्क दिलेला आहे आणि त्या टास्कमुळे आता आपल्याला तिला काहीतरी काम दिलंय आणि तेच काम तिला करायचं आहे. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे प्रताप सांगायला लागतो, "अच्छा, टास्क? कसला टास्क?" असं म्हणत आपल्याला आता अस्मिताचा सीन दाखवला जातो. अस्मिता आपल्या रूममध्ये आहे आणि ती सांगते, "पूर्णाईने मला हे सगळं लिहायला सांगितलंय. मला तर कळतच नाहीये, म्हणजे आता हे आयुष्यामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी, माझ्या आयुष्यात काही चांगलं घडतच नाहीये, तर मी काय लिहू? काही मला कळत नाहीये, की मी ह्याच्यामध्ये लिहिणार तरी काय आहे? माझ्या आयुष्यात काही घडतच नाहीये तर." असं म्हणत ती आता बोलत आहे. तितक्यात तिला आता मेसेज आलेला आहे, तो म्हणजे सचिनचा. आणि सचिनचा मेसेज तिला "हाय ब्युटिफुल, हाऊ आर यू?" असं त्याने विचारलेलं आहे आणि त्यामुळे तिला कुठे का होईना एक छोटीशी मनामध्ये आशा राहिली, की सचिन सुधारेल, आपल्याकडे परत येईल आणि छानपैकी मेसेज ती वाचत असते आणि त्याचप्रमाणे आता इकडे ती खूप खुश पण होते. तितक्यात कल्पना आले आणि "हे काय गं अस्मिता, काय लिहिलंस काय तू? दाखव तरी मला. काय ह्याच्यामध्ये तू लिहिलेलं आहेस?" पण अस्मिता ती वही आता घेते हातात अस्मिताची आणि त्याच्यामध्ये काहीच लिहिलेलं नसतं. आजचा दिवस याच्या पलीकडे त्याच्यात काही लिहिलेलं नाही. हे पाहून कल्पना म्हणायला लागते, "अगं असं काय करतेस अस्मिता? तुमच्या पिढीचं हल्ली असं झालंय ना, की म्हणजे तुम्हाला कागद आणि पेन याच्यावरती असं काही लिहिताच येत नाही. म्हणजे तुम्ही असं कसं करू शकता?" आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, "ते काही नाहीये. तू लिहून काढ बरं चांगल्या गोष्टी. पूर्णाईने सांगितलेलं आहे ना, त्यामुळे तू आता लिहून काढ." असं म्हटल्यावरती ती म्हणते, "मम्मा, आयुष्यात काही चांगलं घडलं तर लिहून काढू ना." यावरती आता कल्पना म्हणायला लागते, "असं नको विचार करूस. हे बघ, काही झालं तरी सुद्धा तुला हे सगळं करायलाच." अस्मिता म्हणते, "ठीक आहे, मी लिहून काढते मम्मा." असं म्हणत अस्मिता आता ते लिहायला घेते. तोपर्यंत कल्पना सांगते, "खाली ये आणि सायलीने तुझ्यासाठी छानपैकी साबुदाण्याची खिचडी बनवली." अस्मिता म्हणते, "हो." आणि मग अस्मिता तो मोबाईल घेते आणि त्या मोबाईलमध्ये पुन्हा पाठवलेला सचिनचा मेसेज बघते आणि तिला कुठेतरी या सगळ्यामध्ये आता म्हणजे सचिनच्या बद्दलची ओढ आपल्याला दिसून येते. पण सचिन मात्र नालायक आहे. तो अस्मिताला फसवतच आहे. इकडे सचिन ज्या वेळेला तिच्याशी फोनवरती चॅटिंग करतोय त्याच वेळेला तिकडे साक्षी येते आणि साक्षी आता म्हणायला लागते, "काय एकटा-एकटा हसतोयस?" तिला संशय आलेला आहे आणि त्यानंतर ती आता त्याच्या बाजूला येते आणि "तुझा फोन बघू." यावरती तो म्हणतो, "फोन? अगं कशाला फोन?" यावरती ती म्हणते, "मी तुला म्हटलं ना मला तुझा फोन दे." त्यावरती सचिन आता थोडासा गडबडायला लागलेला आहे आणि त्यानंतर तो म्हणतो, "नाही, फोन कशाला तुला? मला काहीच कळत नाहीये." यावरती ती म्हणते, "का? तुझा काही प्रॉब्लेम आहे का? तू काही माझ्यापासून लपवतोयस का?" सचिन फोन देत नाही म्हटल्यावरती अस्मिता खूपच हायपर होते. हातामध्ये चाकू घेते आणि "मला लवकरात लवकर तू फोन दे."
नाहीतर असं म्हणत ती आता त्याच्या अंगावरती जोरात जोरात धावून चाललेली आहे. आणि आता सचिनला काहीच कळत नाही की आत्तापर्यंत इतके दिवस नॉर्मल असलेली अस्मिता अचानकपणे असा प्रकार का करायला लागलेली आहे. आणि मग मात्र तो थोडासा गडबडलाय आणि त्यानंतर तो तिला म्हणतोय, सॅम काय झालं, सॅम काय झालं. आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते, हे बघ, मी ना तुला कोणासोबत शेअर करू शकत नाहीये. तू हे जे काही कुणाशी बोलतोयस ना, ते सगळं सगळं मला दाखव, लवकरात लवकर दाखव. नाहीतर म्हणून आता तो सांगायला लागतो, अगं सॅम असं काही नाहीये. ती म्हणते, नाहीये ना, मग मला दाखव, मेसेजेस दाखव. आणि ती आता त्याच्यावरती खूप हायपर होते आणि त्याला कळत नाहीये की मी काय करू. आणि तो मेसेज त्याने डिलीट केलेला असतो. मग तो मोबाईल देतो आणि तिच्या हातातून चाकू काढून घेतो. आणि साक्षीला इतकं हायपर झालेलं त्यांनी कधीच बघितलेलं नसतं. आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे तो लगेचच तो फोन देऊन टाकतो. साक्षी तो फोन पाहते. त्या फोनमध्ये कुणाचाही मेसेज नाहीये किंवा कोणता आक्षेपार्ह काही नाहीये. असं बघून ती आता तो मोबाईल त्याच्या हातात देते आणि ती म्हणते, दमला असशील ना, सतत दिवसभर काम करत असतोस ना, खरंच तू दमला असशील, तू जरा आराम कर. असं म्हणत ती त्याला तो मोबाईल देते आणि मोबाईल देऊन आता लगेचच ती तिकडून निघून जाते. तो मोबाईल घेतो आणि तो विचार करायला लागतो, अरे देवा, म्हणजे मला तर कळायलाच काही मार्ग नाही आहे की ही अशी का झाली. आत्तापर्यंत कधीच ही अशी रिॲक्ट झाली नव्हती. मग आज अचानक काय झालं की त्याच्यामुळे ही अशी रिॲक्ट झालेली आहे. नाही, काहीतरी गडबड आहे खरं. पण नशीब माझं आता नशीब चांगलं आहे म्हणून मी ऑलरेडी अस्मिताचे मेसेज आता म्हणजे ऑलरेडी डिलीट करून टाकले होते. पण नाही, आज ही ज्या पद्धतीने हायपर झाली ना, ते काहीतरी वेगळंच होतं. मला हे काहीतरी वेगळंच वाटते, असा सचिन विचार करतोय. इकडे तोपर्यंत अर्जुन आणि सायली हे दोघं जण आता आलेले आहेत. ते म्हणजे सुनीता काकडेकडे. सुनीता काकडे जे काही अश्विनने सांगितलेलं असतं त्या सुनीता काकडेकडे ते आता आलेले आहेत. आणि ते सुनीता काकडेला विचारतात, सुनीता काकडे तुम्हीच ना. ती सांगते, हो मीच. यावरती अर्जुन म्हणतो, मी अर्जुन सुभेदार आणि ही माझी बायको सायली सुभेदार, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. मग ती आत घेते आणि त्यानंतर मग आता अर्जुन सांगायला लागतो, खरं सांगायचं तर आता म्हणजे तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये काम करायचा, तिथून एक डेड बॉडी गायब झाली होती, त्या संदर्भात चौकशी करायची होती. यावरती लगेचच आता इकडे ती सांगायला लागते की मला तर ते हॉस्पिटल सोडून खूप दिवस झाले, मला कसं काय ह्याच्याबद्दल माहिती असेल. त्यावरती अर्जुन म्हणतो, माहिती नसेल तर मी आठवण करून देतो, प्रतिमा किल्लेदार यांची डेड बॉडी तुम्हीच तर त्यांना दिली होतीत ना, काय नक्की गडबड आहे. यावरती ती म्हणते, हे बघा, मला काही आठवत नाहीये, तुम्ही आत्ताच्या आता निघा बरं इथून. असं म्हणत ती सायली अर्जुनवरती चिडते आणि त्याला तिकडून बाहेर जायला सांगते. अर्जुन सांगतो, तुम्ही कितीही बोललात ना तरी सुद्धा आम्ही इकडे बाहेर जाऊन काहीच उपयोग होणार नाहीये. मुळातच कसं आहे ना, तुम्ही ज्या वेळेला हे सगळं केलंत ना, त्यावेळेला काहीतरी लिखापडी केलेली होतीच ना, तर तुमचं नाव ऑफिशियली किंवा तुमचं नाव आता त्या ह्याच्यामध्ये आलेलं आहे. मग त्यावरती ती म्हणते, हे बघा, मला ह्या सगळ्यामध्ये अडकवू नका, मी आता हे सगळं सोडलेलं आहे. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही हे सगळं सोडलं असलत ना तरी सुद्धा मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे, जे पेपरवर्क आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव सापडलंय. आणि आता ते पेपर कुठे सापडलेत माहिती आहेत का, महिपत शिकरे यांच्या घरामध्ये. बोला, तुमचा आणि महिपत शिकरेंचा काय संबंध काय आहे, तुम्ही महिपत शिकरेला कसं ओळखता. आता ती बाई चांगलीच गडबडली, ती थोडीशी तपप करायला लागले, महिपत शिकरे, नाही, माझा काही संबंध नाहीये. त्यावरती अर्जुन आता चिडलाय आणि तुम्ही कितीही संबंध टाळण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा गाठ ही माझ्याशीच आहे तुमची. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, बोला लवकर. असं म्हणत अर्जुनने त्याला आता चांगलंच फटकारले. इकडे तोपर्यंत कल्पनाने उपमा बनवलाय आणि त्यावरती प्रतिमा म्हणते, खरंच छान ग उपमा, ह्यांना खूप आवडतो. यावरती ती सांगायला लागते कल्पना की अगं हो, मी रविराज भाऊजींसाठीच हा उपमा बनवलेला आहे. मुळातच रविराज भाऊजी या सगळ्यामध्ये आता खरं सांगायचं तर त्यांना हा उपमा आवडतो ना. असं म्हटल्यावरती ती सांगते, हो, त्यांना उपमा खूप आवडतो. तितक्यात आता हे सगळं चालू असताना तिकडे विमल आले. विमलला कल्पना म्हणते, अगं अस्मिताला बोलवून घे खाली आणि अस्मितालाच आपण विचारूया कसली तयारी काय करायची ती. यावरती लगेचच सांगायला लागते प्रतिमा, अगं काय ग, कसली तयारी, काय बोलतेस तू. यावरती ती सांगते, अगं तुला माहिती आहे का, सायली आणि अर्जुन यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी आहे ना, मग काय सरप्राईज करायचं, काय प्लॅन करायचं, हे जरा अस्मिताला सांगितलं, विचारलं ना तर तिला पण बरं वाटेल आणि ती छानपैकी काहीतरी डेकोरेशन सुद्धा करेल. असं म्हटल्यावरती ती म्हणते, अच्छा, खरंच की मी विसरूनच गेले होते ग की या दोघांची ॲनिव्हर्सरी आहे ते.
असं म्हणत इकडे अर्जुन सायली सांगतायत, हे बघा तुम्ही काहीही केलत ना तर आम्ही तुमची मदत करू शकतो. म्हणजे काही झालं तरी सुद्धा तुम्ही आम्हाला मदत करा, तुम्हाला आम्ही माफीचा साक्षीदार करू. असं म्हटल्यावर ती लगेचच ती आता सांगायला लागते, मी महिपत शिकरेला ओळखत नाही, पण ही बॉडी आणण्यासाठी मला आता नागराज किल्लेदार यांनी पैसे दिले होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं. नागराजचं नाव ऐकल्यावरती या दोघांना मोठा धक्काच बसलेला आहे. आणि त्यानंतर अर्जुन तरीसुद्धा तिला आता विचारतोय, की एक गोष्ट सांगा बरं मला तुम्ही, म्हणजे म्हणजे या सगळ्यामध्ये आता तुम्हाला कुणी हे सांगितलं होतं, त्याच्यासोबत दुसरं कुणी होतं का? यावरती ती म्हणते, नाही नाही, तिच्यासोबत दुसरं असं कुणीच नव्हतं, म्हणजे त्याच्यासोबत दुसरं कुणीच नव्हतं, तो एकटाच होता. तो एकटाच होता आणि त्या एकट्यानेच आता हे सगळं सांगितलेलं आहे. आता ती प्रियाचं नाव घेणं सोयीस्करपणे टाळते, कारण आपण मागच्या भागांच्यामध्ये खूप आधी पाहिलेलं आहे, की खरं तर त्या सुनीता काकडेला प्रियाच अप्रोच झालेली असते आणि नंतर नागराजा तिने भेटवलेलं असतं. पण ती बाई खोटं का बोलत आहे हे मात्र काही कळायला मार्ग नाहीये. इकडे तोपर्यंत सायली रूममध्ये आले आणि अर्जुन आता बाबूच्या बद्दलचं तिला काहीतरी सत्य सांगतोय आणि तो सांगतोय, खरं तर बाबूला इतक्या सहज आपण म्हणजे कोर्टात हजर करू शकत नाही. त्यावरती सायली म्हणते, एक मिनिट, माझी डाळ आणि तांदूळ भिजत टाकायचं राहिले, मी आले. सायली किचनमध्ये जाऊन येते. मग अर्जुन चिडलाय, म्हणजे मगाशी मी केस डिस्कस करत होतो आणि त्यावेळेला तुला आता महत्त्वाचं ठरलं ते म्हणजे डाळ तांदूळ भिजत टाकणं. नाही नाही बायको, मला काही हे तुझं म्हणणं पटलं नाही. ती सांगते, अहो घर सांभाळणं पण खूप कठीण असतं. अर्जुन म्हणतो, काय कठीण असतं? सायली म्हणते, ठीक आहे, मग आपले रोल एक्सचेंज होतील. आजपासून मी ऑफिस सांभाळेन आणि तुम्ही घर सांभाळा, चालेल का? यावरती अर्जुन म्हणतो, हो चालेल ना. दोघांनी आता रोल एक्सचेंज केलेले आहेत आणि दोघं जण नक्की या सगळ्यामध्ये आता रोल एक्सचेंज करून काय गंमत जम्मत करणार पाहणं फारच रंजक ठरणार.